ऑर्डर आ गया है। 1 करोड़ रह गया, तो अपने राष्ट्रवादी कोटे से उसको अपने को ये जितने रिमार्क मारा हूं मैंने उसको अपने को कॉपी करना है। उसको ने लोग ने जो ये 5-6 उसमें रिमार्क मारा हूं मैंने, ये उसी है। काँग्रेस पार्टीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारधारांनुसार आज आम्ही विजयगड इथे माननीय श्री उपमुख्यमंत्री साहेब यांच्या बंगल्यासमोर उभे असताना करबी बहादुरा नगरपंचायतच्या वतीने त्या एरियामध्ये जे समस्या आज इथे झालेली आहे त्या समस्याच्या कारणास्तव आम्ही जे इथे आलेले आहोत यांच्या मार्गदर्शनाखाली श्री सोहेब पटेल साहब संघटन सचिव महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व श्री माननीय अजितदादा पवार साहेब आज यांच्या बंगल्यासमोर आम्ही एकच सांगत आहोत की मिलननगर या ठिकाणी भरपूरसे कामाईचे आणि अडथळे किंवा माननीय श्री चिखलखुंडे साहेब यांनी प्रशासक अधिकारी असून यांनी कुठल्याही परिस्थितीमध्ये आमच्याले कुठलेच कार्य केलेले नाहीत। आमच्या वार्डाचा विकास न करता आणि तिथले भरपूरचे नाल्याची समस्या, रोडाची समस्या, ह्या सगळ्या समस्या घेऊन आम्ही कलेक्टर ऑफिसला गेलो। तिथे सोहेबभाई पटेल यांच्या हस्ते आम्ही त्यांच्याशी वार्तालाप केला आणि वार्तालाप करत असताना आम्ही प्रत्यक्ष त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केले आणि एसबीआयने पण आम्हाला मार्गदर्शन केले। त्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही या न्यूज चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सांगू इच्छितो की प्रशासनाने लवकरात लवकर कारवाई करावे आणि कारवाई करून मिलननगर, करबी बहादुरा व अनेकशे असे वार्ड आहेत 1 ते 6 पर्यंत या सर्व वार्डाचा विकास कार्य आम्हाला लवकरात लवकर करून द्यावे अशी मी त्यांना अपेक्षा करतो। आज या अपेक्षाच्या माध्यमातून आम्हाला एकच समजते की आमचे नेते सोहेबभाई पटेल, शिवणकर साहेब यांच्या माध्यमातून इथे लवकरात लवकर या कामाला आम्हाला अनुमती मिळेल व या कामाची सुरुवात आणि या कामाला एंडिंग आम्हाला सोहेबभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली मिळेल अशी आम्ही अपेक्षा करतो। आणि 2 शब्द मी इथे बोलून इथेच मी आपल्या भाषणाला विराम देतो।